मकर राशी 2026 जानेवारीच्या सुरुवातीलाच होणार मोठं कांड. या घटना ऐकून अंगावर येईल काटा. मकर राशीच्या मित्रांनो, 2026 हे वर्ष आयुष्याची दिशा बदलून टाकणार आहे. मकर राशीचे आयुष्य 2026ची सुरुवात अशा घटनांनी होईल ज्या अनेक मकर राशीच्या लोकांना हादरवून टाकू शकते. स्पष्ट संकेत देत आहे की सुरुवातीलाच एक मोठा गोंधळ, मोठा निर्णय आणि एक मोठं सत्य समोर येण्याची शक्यता आहे. नातेसंबंध, पैसा, करिअर, आरोग्य या चारही पातळ्यांवर सावध राहणं अत्यंत आवश्यक आहे. 2026मध्ये घडणाऱ्या या 7 घटना अशा असतील, अनेकांच्या अंगावर काटा येईल. पण लक्षात ठेवा, प्रत्येक घटना हा अपयशाची नसून नव्या नशिबाची दारे उघडण्याची असते. जर तुम्ही मकर राशीच्या व्यक्ती असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. मकर राशी 2026ची धक्कादायक सुरुवात आणि नशीब बदलणाऱ्या त्या 7 मोठ्या घटना. 2026 हे वर्ष मकर राशीच्या आयुष्यात शांतपणे प्रवेश करणार नाही, तर ते मोठ्या उलथापालथीसह सुरू होणार आहे. वर्षाची पहिली काही आठवडे अनेक मकर राशीच्या लोकांना अंतर्मुख करणारे ठरतील. जे स्थिर वाटत होते त्यात अचानक हालचाल जाणवेल. ग्रहांची स्थिती सूचित करते की हे वर्ष तुमच्या सहनशक्तीची आणि निर्णय क्षमतेची कसोटी पाहणार आहे. शनीचा प्रभाव मकर राशीवर आधीच असतो, पण 2026मध्ये तो अधिक स्पष्टपणे परिणाम दाखवेल. काही घटना अशा घडतील ज्या सुरुवातीलाच धक्कादायक वाटतील, मात्र याच घटनांमधून आयुष्याची नवी दिशा सापडेल. हे वर्ष दुर्लक्ष करण्यासारखं नाही. 2026च्या सुरुवातीलाच मकर राशीच्या जीवनात एक मोठा उलगडा होण्याची शक्यता आहे. एखादी गोष्ट जी तुम्ही दीर्घकाळ झाकून ठेवली होती ती अचानक समोर येईल. हे सत्य नात्यांशी संबंधित असू शकते, कामाशी संबंधित असू शकते किंवा तुमच्या मनाशी जोडलेलं असू शकते. या उलगड्यामुळे काही क्षण अस्वस्थ होतील, पण ग्रह सांगतात की हे सत्य बाहेर येणं आवश्यक होतं, कारण खोट्या पायांवर उभं असलेले आयुष्य पुढे चालू राहू शकत नाही. हा पहिला धक्का तुमच्या जीवनात शुद्धीकरणाची सुरुवात करेल. पहिली नशिबाची बदलणारी घटना म्हणजे करिअर आणि कामाच्या क्षेत्रात घडेल. मग मकर राशीचे लोक मेहनतीसाठी ओळखले जातात. 2026मध्ये केवळ मेहनत पुरुष ठरणार नाही, तर एखादा मोठा निर्णय घ्यावा लागेल. नोकरीत बदल, जबाबदारीत वाढ किंवा अचानक दिशा बदलावी लागेल. सुरुवातीलाच हा बदल अन्यायकारक वाटेल, पण काही महिन्यातच लक्षात येईल की यामुळे तुमची खरी क्षमता बाहेर आली आहे. ग्रहांची चाल तुमच्या मोठ्या भूमिकेसाठी तयार करत आहे. दुसरी घटना कौटुंबिक आयुष्यात घडण्याची शक्यता. कुटुंबातील एखादा विषय जो कायम दुर्लक्षित केला गेला होता तो आता 2026मध्ये टाळता येणार नाही. जबाबदाऱ्या अचानक वाढतील. काही मकर राशीच्या लोकांना घरासाठी किंवा कुटुंबासाठी मोठा त्याग करावा लागेल. हा काळ भावनिकदृष्ट्या कठीण असेल, पण याच काळात तुमचा खरा स्वभाव समोर येईल. तुम्ही पळ काढणारे नाही, तर परिस्थितीला सामोरे जाणारे आहात, हे सिद्ध होईल. तिसरी महत्त्वाची घटना म्हणजे नशीब बदलणारी घटना. आर्थिक बाबींशी निगडीत असेल. पैशांच्या बाबतीत 2026मध्ये सावधगिरी खूप गरजेची आहे. एखादी चुकीची गुंतवणूक, विश्वासावर दिलेले पैसे किंवा अचानक खर्च तुमचे गणित बिघडू शकते. हा धक्का मकर राशीच्या लोकांना पैशांचे नियोजन शिकणारा ठरेल. वर्षाच्या मध्यापासून तुम्ही अनेक शिस्तबद्ध आणि दूरदृष्टीने विचार करू लागाल. हळूहळू परिस्थिती नियंत्रणात येईल, पण सुरुवातीचा अनुभव लक्षात ठेवावा नक्कीच लागेल. चौथी घटना म्हणजे आरोग्याशी संबंधित असेल आणि ती दुर्लक्षित करता येणार नाही. शरीर तुम्हाला थांबण्याचा इशारा देईल. सततची धावपळ, ताण, तणाव आणि जबाबदाऱ्या याचा परिणाम जाणवला जाईल. हा काळ तुम्हाला स्वतःकडे पाहायला भाग पाडेल. ग्रह सांगतात की जीवनशैलीत बदल केला नाही तर समस्या वाढू शकतात, मात्र योग्य वेळी काळजी घेतली तर आरोग्यात मोठी सुधारणा होईल. 2026मध्ये या घटना घडणार आहेत. पाचवी नशीब बदलणारी घटना नातेसंबंधाशी जोडलेली असेल. काही नाती खरे आहेत का, हे फक्त सवयी टिकून आहेत, याचा उलगडा होईल. काही लोक तुमच्या आयुष्यातून दूर जातील. सुरुवातीलाच हे वेदनादायक वाटेल, पण कालांतराने लक्षात येईल की हीच मोकळीक आवश्यक होती. जे नातं टिकेल ते अधिक प्रामाणिक आणि खोल होईल. हे वर्ष नात्यांची चाचणी घेणार आहे. हो मित्रांनो, 6वी घटना म्हणजे मकर राशीच्या आत्मविश्वासाशी संबंधित असेल. 2026मध्ये तुम्ही स्वतःवर शंका घेण्याच्या सवयीपासून बाहेर पडाल. एखादा प्रसंग तुम्हाला तुमची ताकद दाखवून देईल. लोक तुमचं ऐकू लागतील. तुमचं मत महत्त्वाचं ठरेल. हा बदल हळूहळू घडेल, पण कायमस्वरूपी असेल. ग्रह सांगतात की हा काळ स्वतःला कमी लेखण्याचा नाही,
सातवी आणि सर्वात प्रभावी घटना म्हणजे आध्यात्मिक पातळीवर घडेल. मकर राशीचे लोक साधारणपणे व्यावहारिक असतात, पण 2026मध्ये आध्यात्मिक विचारांकडे ओढ वाढेल. जीवनाचा अर्थ, काम, कर्माचा फळ आणि अंतर्मनाचा आवाज याकडे लक्ष जाईल. ही ओढ अचानक निर्माण होईल. ध्यान, नामस्मरण किंवा शांततेचा शोध तुमच्या जीवनात स्थैर्याने हा बदल आतून होईल, पण बाहेर स्पष्ट दिसेल. 2026मध्ये काही संधी अशा मिळतील ज्या प्रथमदर्शनी धोकादायक वाटतील, पण योग्य विचार करून पाऊल उचललं तर त्याची संधी आयुष्य बदलू शकते. प्रवासाचे योगही यावर्षी आहेत. काही लोकांसाठी हा प्रवास वैचारिक परिवर्तन घडवणारा ठरेल. नवीन अनुभव, नवीन दृष्टिकोन आणि नवीन लोक यामुळे विचारांची चौकट बदलू लागेल. या वर्षात तुमचं बोलणं आणि वागणं फार महत्त्वाचं आहे. चुकीचे शब्द चुकीचा परिणाम देऊ शकतात. संयम ठेवणे, योग्य वेळेची वाट पाहणं अत्यंत गरजेचे आहे. शनीचा प्रभाव असल्यामुळे प्रत्येक गोष्ट उशिरा मिळेल, पण मिळेल ते कायमस्वरूपी असेल. हा काळ तुम्हाला शिस्त आणि आत्मसंयम शिकवतो. 2026मध्ये मकर राशीच्या लोकांना त्याच्या कर्माचा थेट अनुभव येईल. जे चांगलं केलं आहे त्याचं फळ मिळेल, जे टाळलं आहे त्याला सामोरे जावे लागेल. हे वर्ष कोणालाही माफ करत नाही, पण अन्याय करत नाही. त्यामुळे प्रामाणिकपणा आणि नैतिकता जपणं फार महत्त्वाचं ठरेल. वर्षाच्या उत्तरार्धात परिस्थितीत अधिक स्थिर होत जाईल. जी सुरुवातीला गोंधळासारखी वाटत होते ते हळूहळू स्पष्ट होईल. आत्मविश्वास वाढेल, आर्थिक मानसिक स्थैर्य जाणवेल. हा काळ तुम्हाला सांगेल की सुरुवातीची वेळ नक्की आवश्यक होती, कारण त्याशिवाय ही प्रगती शक्यच नव्हती. मकर राशीच्या लोकांसाठी हे वर्ष म्हणजेच 2026 हे वर्ष फसवणूक करणारे आहे. जे काही मोडेल ते तुमच्यासाठी योग्य नव्हतं, जे उरेल ते मजबूत असेल. ग्रहांची योजना तुमच्या दीर्घकालीन कल्याणासाठी आहे, ती बाळगू नका. पण सावध राहा, प्रत्येक निर्णय शांतपणे घ्या. शेवटी एवढेच लक्षात ठेवा की 2026 हे वर्ष मकर राशीच्या जीवनातील एक महत्त्वाचा वळणबिंदू आहे. सुरुवात धक्कादायक असली तरी शेवट आश्वासक असेल. संयम, श्रद्धा आणि योग्य कर्म यावर विश्वास ठेवला तर नशीब नक्कीच तुमच्या बाजूने वळेल. राशी स्वामींच्या कृपेने हे वर्ष तुमच्यासाठी येईल. मकर राशीच्या मित्रांनो, 2026 हे वर्ष तुम्हाला घाबरवण्यासाठी नाही तर घडवण्यासाठी आलेलं आहे. जे काही अचानक घडेल त्यामागे ग्रहांची ठरलेली योजना आहे. शनी उशीर करतो, पण अन्याय कधीच करत नाही. संयम ठेवलात तर, योग्य कर्म केलं तर या वर्षाचे धक्केच पुढे तुमची ताकद बनतील. जी राहतात ती खऱ्या अर्थाने तुमच्या प्रवासात अडथळा ठरत होते. मकर राशीच्या मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओवरला हाईप करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त मकर राशीच्या लोकांना शेअर करा. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप 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 धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.